महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळकेरे येथे जाऊन निधन झालेल्या मंत्री डी.के. सुधाकर यांचे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी त्यांनी सुधाकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत सांगितले की सार्वजनिक जीवनातून मूल्यांना जपणारे सुधाकर यांचे साधेपण, सौजन्य आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी होती। कायम हसमुख आणि मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व असलेल्या अशा नेत्याला गमावणे अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले। त्यांचे निधन हे राज्य सरकारसह त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघासाठी न भरून निघणारे नुकसान असल्याचे सांगत देव त्यांच्या आत्म्यास शांती देव, तसेच कुटुंबीय आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव, अशी प्रार्थना त्यांनी केली। यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री एच.के. पाटील, एम.बी. पाटील यांच्यासह अनेक मंत्री आणि सुधाकर यांचे हजारो समर्थक उपस्थित होते। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ पेनुग्रामला।